आयुष्यात असं मी कोणतं पाप केलं होतं की घरात सर्व काही सुख संपन्नता आणि नात्यांच्या माणसाने घर भरलेलं असताना मी असा कोणता गुन्हा केला होता की त्या साऱ्या नात्याला तिलांजली देऊन सूर्यास्ताच्या वाटेवर मुलाला नातवंडांच्या सुखाला पारखं का असं एकाकी आयुष्य जगण्यासाठी या आश्रमात आणून बसवलं. संतायला लागल्यापासून साऱ्या देवताला विसरून मनोभावे मी याची सेवा केली. रोज सकाळी त्याची पूजा आरती केल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घेत नव्हतो. एवढं करून देखील याला मात्र मला माझ्या कुटुंबापासून दूर इच्छा आणून बसवलं. श्रीधर काका, देवांच्या पलीकडे गोड नावाचा शब्द असतो. प्रत्येक माणसाला आपल्या नशिबाचे भोगे भोगावे लागतात. त्या भोगांतर प्रत्यक्ष देवाला सोडले नाही. इथे आपल्यासारख्या माणसांची काय कथा. शिवाय प्रत्येक माणसाला आपल्या माणसांचा या संसारात त्यागा करावाच लागतो. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला इथं काय कमी आहे आश्रमात. जीवाला जीव देणारी माणसं आहेत, सर्व सुखसोयी आहे. अहो, वृद्धाश्रम म्हणजे या सर्वांचा त्याग करून परमेश्वराच्या नामात रंगून जाण्याचं, मनाला प्रसन्न ठेवण्याचं स्फूर्तिस्थान असतं. असं नाही वाटत का तुम्हाला? वाटतंय ना, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण कुटुंबात सुखाने रमलेलं मन अचानकपणे एखाद्या अनोळखी जागेत आलं ना की ते मन त्याला खायला, त्याच्या घरच्या आठवणीने तो मन दाटून येतो. मग तो माणूस विचार करतात की आपलं काय चुकलं. संसारात मुलाबाळात आपण कशात कमी पडलो, काय चूक घडली म्हणून आपली इच्छा नसताना आपल्या मुलांनी आपल्याला इथे आणून ठेवलंय. का ठेवलं तुमच्या मुलात पडायचे आणून? नाही म्हणजे सांगण्यात तशी काय अडचण असेल तर नका सांगू. पण आपलं दुःख जर दुसऱ्याला सांगितलं तर मन हलकं होतं असं म्हणतात. साप चुकीचं आहे ते. म्हणजे एखाद्या माणसाला आपलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यावर त्याचं ते दुःख हलकं किंवा कमी झालं असतं तर या जगात चुकूनही दुःखी माणूस सापडला नसता. हा, पण हे शब्द जर एखाद्याच्या समाधानासाठी बोलायचे असतील तर ठीक आहे. तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं काय म्हणणार मी. पण एक मात्र माहित आहे की मानव सर्वांपुढे जाऊ शकतो पण आपल्याला नशिबापुढे नाही जाऊ शकत. बरं, येतो मी बसायच्या जागेवर आणत मी जातो. साहेबांना काम विचारतो म्हणे. हो तुला